आपण लगेच सुरुवात करणार आहोत ब्रेक नंतर आपल्या दुसऱ्या सेशनमध्ये. तिथे आपण थांबलो होतो तिकडनं आपण पुढे सुरुवात करू. लगेच आपण कंटिन्यू करणार आहोत. इथे लिंक ठेवली आहे मी क्वार्टरली रिटर्नसाठी. मी इथे देतो ओपन लिंक इन न्यू टॅब. यामध्ये या नोटिफिकेशनमध्ये याविषयी इन्फॉर्मेशन आहे. हे जे आहे अशा प्रकारे त्यांनी हे लागू केलं हे आहे. ठीक आहे, आपण कंटिन्यू करूया. आता जिथपर्यंत आपण आलो होतो ते फिक्स सम मेथड जी आहे यासाठी नोटिफिकेशन नंबर, याचा जो लीगल बेसिस जो आहे फिक्स सम मेथडचा तो नोटिफिकेशन नंबर 85/2020 आहे. आणि हे नोटिफिकेशन सेक्शन 148 मध्ये जिकडे स्पेशल प्रोसिजर नोटिफाय करण्याविषयी तरतूद आहे सर्टन क्लास ऑफ पर्सन्स टॅक्सपेअर्स यांच्याकरता, त्या तिथला अधिकार वापरून हे नोटिफिकेशन काढण्यात आलेलं आहे. आता जिकडे जो रूल आहे आपण कंटिन्यू करतो आहोत. रूल 61 मला सब रूल 4 जो आहे त्यामध्ये हे दिलंय जी रक्कम तिकडे जमा केलेली आहे QRMP कर्जदारांनी PMT 6 वापरून जी जमा केलेली रक्कम आहे ती त्या क्वार्टरच्या GST 3B दाखल करताना डेबिट केली जाते. म्हणजे दर महिन्याला ती अमाऊंट जी आहे जी कॅश रिक्वायर्ड आहे ती जमा करायची. क्रेडिट जे आहे ते ज्यावेळेस 3B येईल त्यावेळेस ते क्लेम होईल. ते 2A मध्ये आलेलं असेल त्यांच्या, मग त्या भरलेल्या रकमेतना कॅश लेजरमध्ये काही बॅलन्स उरला असल्यास मग रिटर्न फाईल केल्यानंतर, रिटर्न फाईल झाल्यानंतर 3B फाईल झाल्यानंतर जर कॅश उरली तर त्या कॅशचा रिफंड दिला जाऊ शकतो. याविषयी हा रूल सांगतो. PMT 6 मधील डिपॉझिट हा ॲडव्हान्स टॅक्स सारखा असतो. प्रत्येक फर्स्ट मंथ सेकंड महिन्यात काय करायचं तिकडे ॲक्च्युअली एक प्रकारचं ॲडमिनिस्ट्रेशन आहे. एक प्रकारचे इथे काय केलं त्यांनी की तुम्ही कॅश जमा करा, एक्झॅक्टली त्याचा युटिलायझेशन जो आहे हा कधी होईल, 3B भरला जाईल त्यावेळेस होईल. कॅश लेजरमध्ये कॅश जमा होईल आणि क्वार्टर संपल्यानंतर मग ज्यावेळेस 3B मध्ये एक्झॅक्टली कॅश किती रिक्वायर्ड आहे हे डिक्लेअर होईल. मग त्याप्रमाणे तिकडे जी अमाऊंट उपलब्ध असेल क्रेडिट लेजर कॅश लेजरला ती टॅक्स लायबिलिटी ऑफसेट करण्याकरता म्हणजे तिथे टॅक्स लायबिलिटीच्या अगेन्स्ट ती कॅश काय केली जाते, वापरली जाते. त्याला तिथे डेबिट म्हणतात, युटिलाइज केली जाते. रक्कम जमा केली जाते PMT 06 द्वारे.
जास्त रक्कम जमा केली असेल तर 3B फाईल केल्यानंतर एक्सेस बॅलन्स जो असतो तो कॅश हेजरमध्येच राहतो. तो आयदर पुढच्या पिरियड करता वापरला जाऊ शकतो किंवा जर त्याचा रिफंड पाहिजे असेल तर एक्सेस बॅलन्स रिफंड म्हणून मागता येतो. पण एकच अट आहे की पहिले तुम्ही 3B फाईल करा, त्यानंतर एक्सेस अमाऊंट जी असेल ती काय होईल, रिफंड केली जाऊ शकते. तर यानुसार हा रूल आहे की PMT 6 मधली जमा रक्कम 3B मध्ये डेबिट केली जाते, वापरली जाते आणि जर उरली असेल अमाऊंट तर 3B दाखल झाल्यानंतर रिफंड म्हणून ती मग त्याची पण रिफंडची प्रोसिजर आहे ती सगळी करावी लागते टॅक्स पेयरला. त्याला गरज असल्यास तो करू शकतो, अलाउ होईल. क्वार्टरली रिटर्न जो आहे तो कशा प्रकारे ऑप्ट करायचा याविषयी रूल 61A मध्ये तरतूद केली गेली. म्हणजे ही जी प्रोसिजर आहे ही नंतरच्या काळामध्ये आणली गेली, त्यामुळे काय इकडे दिलेलं आहे कशा प्रकारे तो घ्यायचा आहे क्वार्टरली रिटर्न. आता यापूर्वी ही जे लिमिट आणलेलं आहे हे आहे लिमिट 5 करोडचं. त्याच्या अगोदर काही जे टॅक्स पेयर होते त्यांनी क्वार्टरली फायलिंग जुन्या पद्धतीप्रमाणे घेतलेलं होतं आणि तिथे क्वार्टरली रिटर्नची लिमिट जी आहे ती 1.5 करोडची होती. हे जुन्या क्वार्टरली स्कीममध्ये 1.5 करोड ज्यांचा टर्नओव्हर आहे त्यांना तिथे क्वार्टरली फायलिंग अलाउड होतं. तर मग या नवीन स्कीममध्ये त्यांनी काय केलं की जे क्वार्टरली फायलिंग करत होते त्यांना क्वार्टरलीमध्येच ठेवलं आणि ज्यांचं 5 करोड पर्यंत टर्नओव्हर आहे आणि जे मंथली करत होते त्यांना मंथलीच ठेवले. पण ज्यांना आता लिमिट वाढवलंय क्वार्टरलीचा 1.5 करोडचा 5 करोड केलंय तर त्यांच्या करताना त्यांनी काय केलं तिकडे मग मी प्रॅक्टिकली दाखवतो, लगेच लक्षात येईल, मग ॲक्च्युली तरतूद काय ते सांगतो. पोर्टलवरती कशा प्रकारे QRMP स्कीम जर पाहिजे असेल तर कशा प्रकारे घ्यायची याकरता त्यांनी इथे ऑप्शन ठेवला ऑप्ट इन फॉर क्वार्टरली रिटर्न. ऑप्ट इन आणि ऑप्ट आउट अशा प्रकारचे इथे ऑप्शन असतात. इथे आता जे तुम्हाला मी अकाउंट दाखवतोय लॉग इन केलेलं आहे ते मंथली फायलर आहे, ते मंथलीच फाईल करत आहेत. पण त्यांचा टर्नओव्हर जर 5 करोडच्या आत असेल तर त्यांना रिटर्न क्वार्टरली सुद्धा करता येईल. आता जो क्वार्टर चालू आहे तो ऑक्टोबर टू डिसेंबरचा क्वार्टर चालू आहे. तर इथे लक्षात घ्या आता 1 नोव्हेंबर ते 31 जानेवारी म्हणजे आता जो क्वार्टर आहे जानेवारी टू मार्च पुढचा क्वार्टर आहे त्यासाठी बदल करता येऊ शकतो. हे पहिले 3 क्वार्टर पूर्ण झालेत, चौथा क्वार्टर यायचा आहे जानेवारी टू मार्च. पण जर ऑप्ट इन करायचं आहे क्वार्टरली फायलिंगसाठी तर काय करायला लागेल तिकडे, तर तिथे हे करायला लागेल की त्यासाठी 1 नोव्हेंबर ते हा कालावधी बघा, हा कालावधी आहे इकडे 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी म्हणजे ॲक्च्युली थर्ड क्वार्टर ज्यावेळेस सुरू होतो, थर्ड क्वार्टर ज्यावेळेस सुरू होईल जानेवारीला, त्याचा पहिला महिना आहे तिसरा क्वार्टरचा, त्याची लास्ट डेट आहे 31 जानेवारी. 31 जानेवारीपर्यंत म्हणजे आता हे चालू आहे 2025, 2026 मध्ये जो आता या पिरियडचा शेवटचा क्वार्टर पण 2026 मधला जानेवारी महिना जो आहे त्याच्या 31 तारखेपर्यंत काय करता येईल, मंथली पासून क्वार्टरलीला स्विच करता येईल. हे केलं जाऊ शकतं. या प्रकारे याला ऑप्ट इन करता येत आहे. त्याला म्हणतात तुम्हाला ते पाहिजे तुम्ही इथे घेऊ शकता, पण त्याकरता ही प्रोसिजर आहे. हे मी कुठनं काढलं तर हे मी काढलं इथे सर्व्हिसेस, इथे रिटर्नमध्ये ऑप्ट इन फॉर क्वार्टरली रिटर्नला क्लिक केलं तर मग इथे काय येतं, या प्रकारे वर्ष चूज करायचं आणि मग त्यामध्ये खाली हे अशा प्रकारे येईल. 3 क्वार्टर पूर्ण झालेले आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये आता त्याचं सबमिशन झालेलं आहे. चौथा क्वार्टर जो येणार आहे आता जर का एकदा तिसऱ्या क्वार्टरमध्ये रिटर्न फाईल झालेलं आहे ऑक्टोबरचं, नोव्हेंबरचं चालू आहे आता, आणि एकदा का तिकडे जो हा क्वार्टर होता तिथे डेट होती 31 ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये जर ऑक्टोबर महिना 31 ऑक्टोबर झालं का मग ऑक्टोबरचं मंथलीच करायला लागेल, नोव्हेंबरही व्यवस्थित मंथली जाईल, डिसेंबरही मंथली जाईल, जानेवारी फेब्रुवारी मार्चसाठी आपण ऑप्शन बदलू शकतो. या प्रकारे तो बदलायचा असेल तर 1 नोव्हेंबर पासून, आता आज
13 डिसेंबर आहे. मला ऑप्शन अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. कळलं आहे? हे कळलं असेल तर येस रिप्लाय करा. हे कळलं असल्यास येस रिप्लाय करा. मी रिप्लाय याकरता करायला सांगतो की सगळे अलर्ट राहतील. राकेश सर, निलेश सर, प्रीती मॅडम, कैलाश सर, देवास सर, कुणाल सर, तुळशीराम सर, तर या प्रकारे ही प्रोसिजर आहे. इथे ऑप्टिन आणि ऑप्टआउट बद्दल आता मी फक्त वाचूनच सांगितलं असतं तुम्हाला थोडंसं कंटाळा आला असता, म्हणून मी काय केलं, प्रॅक्टिकली दाखवलं. तर इकडे याच प्रकारे हे सगळी वाक्यरचना आहे ती हेच सांगते की कशा प्रकारे ते ऑप्टिन आणि ऑप्टआउट करायचं आहे, हे याच प्रकारे दिलेलं आहे. म्हणजे QRMP योजना हवी असेल तर त्याच्या तिमाही रिटर्नसाठी, क्वार्टरली फायलिंगसाठी अर्ज करण्याची पद्धत व कालखंड कशा प्रकारे तिकडे दिलाय, तर त्या प्रकारे हे येईल. हा जो कालावधी आहे हा दिलाय त्यांनी याच प्रकारे, जे आपण डिटेल वाचलं, जे प्रॅक्टिकली बघितलं, ते सगळं इकडे शब्दामध्ये मांडलेलं आहे. डायरेक्टली त्या प्रोविजोवरती येतो. प्रोविजो हे सांगतो एकदा क्वार्टरली वन्स ऑप्टेड त्या क्वार्टरमध्ये तुम्ही कंटिन्यू करा. मी जानेवारी करता जर का मंथली करतोय तर मंथलीच करायला लागेल, मग मला क्वार्टरली एप्रिलपासून मिळू शकतं. आणि एकदा मी क्वार्टरली घेतलं त्या क्वार्टर करता मला क्वार्टरली ऑप्शन घेतल्यानंतर करता क्वार्टरली फायलिंग करतच राहतो जोपर्यंत. एकदा का ऑप्शन घेतला तर जोपर्यंत तो इलिजिबल होत नाही, म्हणजे त्याचा टर्नओव्हर 5 करोडच्या पुढे जात नाही, तोपर्यंत त्याला क्वार्टरली ऑप्शन मिळेल. आणि जर त्याची इच्छा असेल तर तो मंथली करू शकतो. सरकारचा आवडता ऑप्शन मंथली आहे, लक्षात घ्या. मंथली होऊन जाईल, मंथली घ्या. पण छोट्या व्यापाऱ्यांचा विचार करून त्यांच्याकरता क्वार्टरली स्कीम दिलेली आहे. पेंडिंग रिटर्न जे आहेत ते असतील तर मग ऑप्शन बदलता येत नाही. म्हणजे जर अगोदरचे सगळे रिटर्न भरलेले असतील तर मग त्यानंतर हे स्विच करता येतं. सगळ्या कंप्लायन्सेस कंप्लीट आहेत आणि जो पिरियड दिलाय त्या पिरियडमध्ये तो ऑप्शन ऑप्टिंग करायला जर टॅक्सपेअर जाईल तर तो करू शकतो. म्हणजे जर त्याला त्या पिरियडमध्ये ऑप्टिंग करायचं आहे आणि त्याचे रिटर्न्स कुठले पेंडिंग असतील अगोदरचे, तर मग त्याला अलाउ करत नाही पोर्टल, की पहिले रिटर्न पहिले जे भरून घ्या, जे भरायचे ते भरून घ्या आणि ते भरल्यानंतर पेंडिंग रिटर्न मग पुढच्या काळाकरता, किंवा जर करंट मंथ आहे जानेवारीमध्ये पण हे करता येईल, जानेवारीच्या क्वार्टरसाठी 31 जानेवारीपर्यंत. ऑप्ट इन ऑप्ट आउट हे याच प्रकारे आहे. 5 करोडच्या वर टर्नओव्हर गेला तर मग कंपल्सरी तो मंथली फायलर होईल. हेच खाली थोडक्यात मांडलेलं आहे. QRMP हा पूर्णपणे ऑप्शनल आहे. म्हणजे इथे जर टॅक्सपेअरला पाहिजे असेल तर त्यांनी ते घ्यावं. सिस्टम एकदा क्वार्टरली निवडल्यानंतर पुढच्या क्वार्टरला डिफॉल्ट म्हणून कॅरी फॉरवर्ड करते. म्हणजे प्रत्येक वेळेस ऑप्ट इन करायची गरज नाही. एकदा का तुम्ही क्वार्टरली टॅक्सपेअरनी ऑप्ट इन केलं का मग त्याचं क्वार्टरली चालू राहील. जोपर्यंत त्याचा टर्नओव्हर 5 करोडच्या पुढे जाणार नाही तोपर्यंत सिस्टम त्याला क्वार्टरलीच पुढे करेल. आणि जर तो 5 करोडच्या पुढे गेला का सिस्टम त्याला मंथली मग शिफ्ट करतं. QRMP हा चॉईस आहे, पण काही परिस्थितीमध्ये चॉईस नसतो. जेव्हा सिस्टम काय करतो, रिकग्नाइज करतो की 5 करोडच्या पुढे टर्नओव्हर गेलाय, मग त्याला मंथलीच फाईल करावं लागेल. आता हे समजण्याकरता सरकारने काय केलं, एक CBICने काय केलं, एक नोटिफिकेशन तिथे एक सर्क्युलर काढलं आणि या सर्क्युलरमध्ये ह्या QRMP स्कीम बद्दल विस्तृत माहिती दिली की कशा कशा प्रकारे सगळं येईल. हे सगळं तुम्हाला वाचून कळण्यासारखं आहे. ज्या तरतुदी मी आता सांगितल्या त्या सगळ्या या सर्क्युलरमध्ये आहे. याचा उद्देश काय की लहान जे टॅक्सपेअर आहेत त्यांच्याकरता कंप्लायन्सचा भार कमी करणे हे दिलेलं आहे. ते फिक्स मेथड का काढली, तुमच्याकडे हिशोब नाहीये एवढं तर माहिती आहे की मागच्या क्वार्टरला किती कॅश भरली, भरा 35% कॅश. म्हणजे ह्या अशा प्रकारच्या तरतुदी का आणाव्या लागतात. छोटे व्यापारी काय म्हणतात, आमचं अकाउंटिंग आम्ही महिन्याला करू शकत नाही, आमचा खर्च वाढतो. मग त्यांच्याकरता अशा प्रकारच्या योजना आणाव्या लागतात. फिक्स सम मेथड हे अशी त्यातनं एक काढलेलं आहे. मग इथे पहिल्या पॉईंटमध्ये हे दिलं आहे QRMPचा उद्देश काय, रिटर्न भरणे मंथली आहे,
क्वार्टरली आहे, ऐच्छिक आहे. मग IFF मध्ये आणलं, मग त्याला ऑप्ट इन ऑप्ट आउट करायची तिकडे हे दिलेली आहे मेथड. कशा प्रकारे करायचं, केव्हा होईल, हे सगळं दिलं आहे. हे सगळं त्या सर्क्युलरमध्ये आहे. आता आपण जी काही तरतुदी बघितल्या त्याच प्रकारे, आणि हे जे आहे हे प्रत्येक पॅन वाईज एका राज्यामध्ये QRMP, दुसऱ्या राज्यामध्ये मंथली असंही केलं जाऊ शकतं. जोपर्यंत टर्नओव्हर 5 करोडच्या पुढे जात नाही तोपर्यंत त्यांना हे ऑप्शन उपलब्ध होतील. एका राज्यामध्ये QRMP आहे, दुसऱ्या राज्यामध्ये पण QRMPच पाहिजे असं कंपल्शन नाही आहे. तर हे पॅन बेस नाही आहे QRMP, हे GSTN बेस आहे, GSTN वाईज आहे. IFF मध्ये GSTN 1 क्वार्टरली करायचा, आणि क्वार्टरली फायदर असल्यामुळे GSTN 1 मंथली करायची गरज नाही. मंथली ऑप्शनल IFF मध्ये करू शकतात. कधी करायचं IFF, हे सगळे जे काय इथे प्रोसिजर आहेत याच सगळ्या सर्क्युलरमध्ये डिस्कस केल्या होत्या, आणि याच वेगवेगळ्या नियमानुसार येतात. मग टॅक्स पेमेंट करायचं, ड्यू डेट 25 तारीख आहे. चलन रिझन, मंथली पेमेंट फॉर क्वार्टरली टॅक्स पेअर हे सिलेक्ट करायचं पोर्टलला. या प्रकारे ही सगळी इन्फॉर्मेशन जी आता आपण तरतुदी बघितल्या, तुम्हाला एका व्ह्यूमध्ये सगळं पाहिजे असेल तर मी दिलेलं आहे नोट्समध्ये, हे सगळं दिलेलं आहे. परत आपण आता बघितलं फिक्स सम मेथड, आणि मग त्याची एक्झाम्पल वगैरे सगळं दिलेलं आहे इकडे. ज्यांना समजून घ्यायचं असेल आणखी व्यवस्थित डिटेलमध्ये त्यांना हे उपयोगी पडेल. इंटरेस्ट कसा लागू होईल हे पण दिलं आहे. हे सगळं वाचा. तुम्हाला तुमच्या ऑडिट करण्यासाठी जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढं सगळं डिटेलमध्ये त्यामध्ये मी समाविष्ट केलेलं आहे. तरतुदी या विखुरलेल्या असतात वेगवेगळ्या सेक्शनमध्ये, वेगवेगळ्या रूलमध्ये, पण त्या एकत्रितपणे कळण्याकरता QRMP स्कीम त्यांनी सर्क्युलर काढलं, आणि त्या सर्क्युलरचा आधार घेऊन आपण तिथे सगळं ते नोटमध्ये टाकलेलं आहे. आता आपण पुढे येत आहोत सेक्शन 39च्या सबसेक्शन 8 मध्ये. यामध्ये काय दिलंय की 39(1), 39(2) अंतर्गत रिटर्न दाखल करणे आवश्यक आहे, आणि रिटर्न आवश्यक ट्रान्झॅक्शन असो अगर नसो, प्रत्येक टॅक्स पेडसाठी रिटर्न भरावा लागतो. त्या महिन्यात किंवा क्वार्टरमध्ये कोणतीही सप्लाय झाल्या असोत किंवा नसोत, सप्लाय नसला तरी पण नील रिटर्न अनिवार्य आहे. म्हणजे ट्रान्झॅक्शन नाहीये म्हणून रिटर्न टाळता येत नाही. टॅक्स पेड म्हणतो आमच्या फॅक्टरीमध्ये काही प्रॉब्लेम आहेत, आम्ही फॅक्टरी बंद ठेवली आहे, त्यामुळे कुठलंही ट्रान्झॅक्शन नाही म्हणून रिटर्न फाईल केला नाही, असं करता येणार नाही. कारण तरतूद हे सांगते की तुम्ही सरकारला कसं कळणार, तुमचा बिझनेस बंद आहे म्हणून तुम्ही रिटर्न करत नाही, सरकारला कसं कळणार. मग ते कळण्याकरता तिथे नील रिटर्न करणं आवश्यक आहे. म्हणजे इथे इनवर्ड, आउटवर्ड, ITC टॅक्स पेमेंट काही नसलं तरी पण GSTR 3B, GSTR 4 जे आहे हे ॲप्लिकेबल रिटर्न्स दाखल करणं बंधनकारक आहे. नॉन फायलिंग किंवा नॉन कम्प्लायन्स झालं, रिटर्न न भरल्यास मग लेट फीज, इंटरेस्ट हे सगळं लागू होईल. या सेक्शनचा उद्देश हा आहे की कंटिन्युअस टॅक्स रिपोर्टिंग सरकारला जेव्हा होते तेव्हा कळतं की सरकारला माहिती मिळते की हा व्यक्ती रजिस्टर असलेला आहे परंतु तिथे इनॅक्टिव्ह असल्यामुळे तिकडे, पण जर त्यांनी रिटर्न फाईल नाही केलं मग तो नॉन कम्प्लायंट होईल. सप्लाय असो वा नसो, सर्व रजिस्टर पर्सननी काय केलं पाहिजे, प्रत्येक टॅक्स पिरियडसाठी संबंधित रिटर्न दाखल करणे आवश्यक आहे. नील रिटर्न कंपल्सरी आहे. पुढचा जो सेक्शन आहे तो 39(9) आहे, रेक्टिफिकेशन ऑफ मिस्टेक. आता इथे रिटर्न मधील चुकांची दुरुस्ती याविषयी ही तरतूद सांगते. आता जे काय रिटर्न्स आहेत ते 39(1) मध्ये, 2 मध्ये कंपोजिशन, मग अजून 3, 4, 5 पुढे आपल्याला येतील. यामध्ये काय येईल की इथे जी माहिती दिलेली आहे त्यामध्ये काही चुका त्रुटी राहिल्या असतील त्यांची दुरुस्ती करण्याविषयी ही तरतूद सांगते. तर यामध्ये चुका होऊ शकतात, मॅन्युअल मिस्टेक होऊ शकतात, पण इथे डिपार्टमेंट काम करतं. त्रुटीनिचं ऑडिट, इन्स्पेक्शन किंवा एन्फोर्समेंट कुठल्याही डिपार्टमेंटच्या कारवाईमध्ये नाही. पण नॉर्मली जर टॅक्सपेअरला कळलं, जर डिपार्टमेंटच्या कारवाईत कळलं की काही चुका आहेत तर मग त्याविषयी त्यांना पेनल्टी प्रोव्हिजन वगैरे लागू होऊ शकतात. पण नॉर्मली इथे ठेवलेलं आहे, हे ठेवलं आहे की हे सोडून
जे काय इंटरनल ऑडिट वगैरे होतं प्रत्येक कंपन्यांचं वगैरे, त्यात त्यांना कळलं की आपल्या काही चुका झाल्यात, चुकीची माहिती आपण जी 1 मध्ये तुम्हीमध्ये दिलेली आहे, चुकीचा ITC घेतलाय, चुकीची लायबिलिटी दाखवली आहे, तर त्याविषयी त्यांच्या चुका त्यांना दुरुस्त करण्यासाठी ही तरतूद जी आहे ती काय करते, त्यांना एक संधी देते. आणि जर कमी टॅक्स भरला गेला असेल तर तो टॅक्स दाखवत असतील तर त्यावर त्यांना व्याज सुद्धा भरावं लागेल, इंटरेस्ट सुद्धा भरावं लागेल. आता ह्या ज्या चुका दुरुस्ती आहेत, या चुका दुरुस्तीचा एक कालावधी जो आहे, आता आपलं वर्ष चालू आहे फायनान्शियल इयर 25-26. त्याच्या अगोदरचं वर्ष होतं 24-25. आता 24-25चा इयर संपलाय. आता या 2025 मध्ये 30 नोव्हेंबर लास्ट डेट होती, जी आता होऊन गेली. आज 13 डिसेंबर आहे. तर 24-25च्या ज्या GSTR1 GSTR 3 भरला गेला असेल, त्यामध्ये काही चुका झाल्या असतील, त्यांची दुरुस्ती 30 नोव्हेंबर पर्यंत करणं अपेक्षित, किंवा GSTR9 दाखल करण्याची. जर त्यांनी 30 नोव्हेंबरच्या आज GSTR9 दाखल केला असेल तर मग त्या डेटला काय झालं, वर्षभराचा सगळा हिशोब देऊन झालाय, आता करेक्शन नाही. मग इथे रेक्टिफिकेशन अलाउड नाही. कधी GSTR9 30 नोव्हेंबरच्या आज भरला तर ती डेट, आणि जर GSTR9 भरावा लागतो ती 31 डिसेंबर, त्याच्या अगोदर कोण भरत नाही. पण जर कोणी भरला असेल मग त्यांचं काय झालं, सगळं इन्फॉर्मेशन GSTR9 मध्ये पुन्हा देऊन झालेली आहे. मग त्या 24-25 मध्ये बदल करता येणार नाही, बदल त्यांना अलाउड होणार नाही. त्यामुळे कोणी करत नाही असं नॉर्मली. 30 नोव्हेंबर नंतरच GSTR9 फाईल केला जातो आणि 30 नोव्हेंबर पर्यंत ज्या करेक्शन असतात त्या करेक्शन करण्यासाठी त्यांना कालावधी मिळतो. रेक्टिफिकेशन 39 वन्स फाईल रिओपन करता येत नाही, पण करेक्शन पुढच्या महिन्यामध्ये रिटर्नमध्ये होतात. सेल्फ एडिटेड चुका अलाउड आहेत. काही चुका टॅक्सपेअरने स्वतः शोधली असेल तर त्याला तिथे त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येते. पण डिपार्टमेंटनी कुठल्या चुका शोधल्या, मग डिपार्टमेंटच्या कारवाईनुसार जे काय त्यांना पुढे टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी भरायला लागेल, ती डिपार्टमेंट ॲक्शनमध्ये डिमांड रेज केला जाईल, त्यानुसार होईल. 30 नोव्हेंबर ही डेडलाईन आहे. त्यानंतर काय होतं, अमेंडमेंट अलाउड नाही. इंटरेस्ट असेल, लायबिलिटी जर का आली तर मग इंटरेस्ट लागू होईल. या एवढ्या तरतुदी आत्ता आपण पाहिल्या. 39च्या रिटर्नमधील चुका पुढील रिटर्नमध्ये ॲडजस्ट चुका दुरुस्त करता येतात, परंतु ऑडिट स्क्रुटिनीमध्ये चुका नाही. रेक्टिफिकेशन 30 नोव्हेंबर पर्यंत करता येतो. अशा प्रकारे आपण सगळं आता वाचले. आता आपण 39 एक सेक्शन बघितला, त्यातनं QRMP आलं. आता पुढे 39(2) मध्ये कंपोजिशन विषयी तरतूद आहे. मग त्यामध्ये पेमेंट करायचं असतं त्यांना क्वार्टरली, आणि त्यांचा रिटर्न जो आहे तो GSTR4 आहे ॲन्युअली. TDSची प्रोव्हिजन आहे, त्याचा परत रिटर्न आहे 39(3) मध्ये. 39(4) मध्ये ISD येईल, आपल्याला इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटरचा कन्सेप्ट येईल. पुढे NRTP आहे. प्रत्येक सेक्शन वाईज वेगवेगळे टॅक्स पेअर कव्हर केलेले आहेत, आणि मग त्यांचे संबंधित रूल इथे आपल्याला येतील. आपण कुठे आहोत, आपल्याला कुठे जायचं आहे, याकरता मी अशा प्रकारच्या शॉर्ट नोट देत असतो नोट्समध्ये, जेणेकरून आपला ट्रॅक जो आहे प्रॉपर राहील. वाचणारा, समजणारा व्यवस्थित समजून घेईल, याकरता मी या प्रकारे दिलेला आहे. आता आपण 39(1) जो आहे हा 3B साठी होता, मंथली आणि क्वार्टरली. आता पुढे कंपोजिशन ज्यांनी ऑप्ट केलंय, कंपोजिशन स्कीम ऑप्ट करावी लागते. ज्यांनी केली आहे अटी शर्तीनुसार मिळते, त्यानुसार काय होतं तिथे 39(2) प्रमाणे इथे काय होईल, प्रत्येक आर्थिक वर्षासाठी एकदाच, म्हणजे इथे जो GSTR4 आहे तो त्यांचा क्वार्टरली रिटर्न आहे. थोडं मी एक वेगळं जरा दाखवतो, थोडं लक्षात घ्या, हे पण प्रॅक्टिकली दाखवतो. ज्यावेळेस
सुरुवात झाली होती जीएसटी कायद्याला त्या पिरियडमध्ये इथे बघा GSTR 9A आहे. इथे GSTR 9A दिसेल तुम्हाला. हा GSTR 9A हा ॲन्युअल रिटर्न होता. म्हणजे इथे ऑल रिटर्न्स इन फॉर्म GSTR 4, म्हणजे इकडे GSTR 4 आणि GSTR 9A असे दोन इथे रिटर्न भरले जायचे. जर तुम्ही इथे बघू शकता, आता बघा मी दाखवतोय, थोडं लक्षात घ्या काय बदल झालेले आहेत आताच्या परिस्थितीमध्ये. जर मी इथे 18-19 काढतो, GSTR 4 दिसेल, इथे 4 दिसेल. सप्लायरने जी माहिती दाखवली ती 4A मध्ये येते कंपोजिशन डीलरच्या. इथे 2A 2B नसतो, 4A असतो. आणि क्वार्टरली रिटर्न जो आहे तुम्हाला इथे GSTR 4 दिसतोय 18-19 मध्ये. मी 19-20 जेव्हा काढतोय, 19-20 मध्ये बघा, 19-20 पासनं CMP 08 आलं. इथपासनं काय केलं गेलं या वर्षापासनं 19-20 मध्ये जो GSTR 4 आहे तो मंथली केला गेला, सॉरी तो इयरली केला गेला. हे जे आहे 18-19 मध्ये बघा कसं आहे, GSTR 4 आहे. हा GSTR 4 19-20 मध्ये दिसत नाही, हा इयरली केला गेला, एकदाच भरायचा आहे. आणि जो GSTR 9A आहे, आता इथे मी जर का इथे काढलं रिटर्न, ॲन्युअल रिटर्न, आता 24-25 काढलं, 4 दिसतो इथे. 19-20 ला पण 4 दिसतो ॲन्युअल रिटर्न. 18-19 ला मात्र GSTR 4 जो आहे हा क्वार्टरली होता आणि तिथे 9A होता. आता इथे 9A जो आहे हा आत्ता पण कायद्यामध्ये आहे, त्याला काय काढलेलं नाही आहे. पण काय केलं आहे, CMP 08 त्यांनी आणलं, पेमेंट करा CMP 08. हे सगळं मी सेक्शन 10 जेव्हा घेतला तेव्हा सांगितलं आहे. पण आत्ता आपला जो रिटर्नचा कन्सेप्ट आहे त्यामध्ये पुन्हा एकदा सांगतोय. इथे ॲन्युअल रिटर्न जो आहे हा GSTR 4 केला आणि 19-20 पासनं मंथली जे आहे, 19-20 पासनं मंथली, सॉरी क्वार्टरली, मंथली नाही, मी क्वार्टरली, हे क्वार्टर दिसतो म्हणून माझ्याकडे क्वार्टरली बोललं गेलं. हे जे आहे क्वार्टरली, मला याचं 19-20 पासून पैसा आहे. CMP 08 मी ओपन करतो, याच्यामध्ये एवढीच माहिती दर क्वार्टरला द्यायची, आउटवर्ड सप्लाय किती केला ही माहिती द्यायची इकडे, आणि याचं पेमेंट करायचं प्रत्येक क्वार्टर वाईज. ओके, लक्षात घ्या, अशी प्रोसिजर आता कंपोजिशन डीलर करता आहे. आणि एकदा कंपोजिशन डीलर जो आहे हा चूज करतो, एखादा टॅक्स पेअर कंपोजिशन स्कीम चूज करतो, तर त्याला टॅक्स कंपोजिशन स्कीममध्येच द्यावा लागतो. जर त्याला कंपोजिशन स्कीम नको असेल तर तो चूज करू शकतो GSTR 4 आणि CMP 08 त्याला नको आहे आणि त्याला ITC वगैरे पाहिजे, त्या ITC मिळत नाही, तर मग त्याला परत यात पण त्याचे वेगळे फॉर्म आहेत, प्रोसिजर आहे, ती करायला लागते, मगच त्याला एक्झिट करता येईल कंपोजिशनमधनं. हे जे काय प्रोसिजर आहे हे सगळं GSTR 10 जेव्हा डिस्कस केलं मी त्यामध्ये घेतलेलं आहे. अशा प्रकारे सेक्शन 10 घेता येतो. आणि जर त्याच्या ज्या अटी शर्ती आहेत त्याचं उल्लंघन झालं तर मग त्याला डिपार्टमेंटनी शोधून काढला, त्याच्यावर कारवाई होईल. स्वतःहून त्याला कळलं की आपण इनेबल नाही आहोत, आपण इथे पात्र नाही आहोत, तर त्यांनी स्वतःहून GSTR 9 मध्ये टॅक्स दिला पाहिजे आणि संबंधित तरतुदीनुसार ज्या प्रोसिजर आहेत त्यांनी केल्या पाहिजे. म्हणजे तरतूद जी सेक्शनमध्ये आहे त्याची अंमलबजावणी रूलमध्ये होते, संबंधित नोटिफिकेशन रूल बनवतं आणि पोर्टलला काय येतं त्याप्रमाणे ऑप्शन येतो, तो फॉलो करायचा असतो टॅक्स पेअरनी. अशा प्रकारे याचं काम चालतं.
म्हणजे इथे कंपोजिशन डीलर करता काय आहे, रिटर्न हा इयरलीच येईल आणि तो आत्ता 9A जो आहे तो पोर्टल भरून घेत नाही. 9A पोर्टल भरून घेत नाही. पोर्टल फक्त आता GSTR 4च भरून घेतो. ओके, मी लिहिलं याकरता की बोलताना थोडंसं शब्द माझे आकडे आले की थोडासा माझा गोंधळ उडतो, म्हणून मी लिहितो. आकडे आल्यावर लिहितो मी, मला बरं पडतं. तर या प्रकारे इनवर्ड सप्लाय, आउटवर्ड सप्लाय याविषयी टॅक्स पेड जे त्यांनी क्वार्टरली CMP 08 मध्ये पेमेंट केलं आहे, हे त्यांनी आउटवर्ड सप्लाय दाखवलं आहे. तीच सगळी इन्फॉर्मेशन एकंदरीत उलाढाल 4 क्वार्टरची हीच या GSTR 4 मध्ये दाखवायची असते. आणि मग हे सगळं दाखवून झालंच आहे ना, मग आणखीन परत 9A कशा आला, म्हणून तो रद्द करण्यात आला असेल कदाचित, पण कायद्यामध्ये आहे, ॲक्च्युअलमध्ये पोर्टलला तो येत नाही. रिटर्न इलेक्ट्रॉनिक पद्धतीने निर्धारित वेळेत आणि नियमानुसार दाखल करणे बंधनकारक, ही माहिती द्यायची आहे. रूल 62 प्रमाणे GSTR 4 आणि CMP 08 हे तिकडे आलेले आहेत प्रोसिजरसाठी, ते प्रिस्क्राईब केले गेले. मग इथे कंपोजिशन डीलर सेक्शन 10 मध्ये ती स्कीम ऑप्ट करतो. त्यानुसार GSTR 4 ॲन्युअली यामध्ये टर्नओव्हर, इनवर्ड सप्लाय, टॅक्स पेएबल पेड दिला जातो आणि क्वार्टरली CMP 08 द्वारे टॅक्स भरला जातो. याच रूलमध्ये हे सगळं दिलेलं आहे, CMP 08, GSTR 4. मग इथे डेट जी आहे ही डेट पहिले 30 एप्रिल होती. डेट जी आहे GSTR 4 दाखल करण्याची ही 23-24 फिनान्शियल इयरमध्ये 30 एप्रिल होती, ती आता वाढवून एक्सटेंड करून 30 जूनपर्यंत GSTR 4 भरता येईल. लक्षात घ्या, CMP 08 हे रिटर्न नाही, हे सेल्फ असेस पेमेंट स्टेटमेंट आहे. पेमेंट करायचं आहे, पण तिथे आउटवर्ड सप्लायचे आकडे द्यायचे. आणि GSTR 4 मध्ये हे रिटर्न आहे त्याचं कंपोजिशन डीलरचं, यामध्ये इनवर्ड आउटवर्ड सप्लायचा एकत्रित डेटा जो आहे तो वार्षिक पातळीवर दिला जातो. आय होप हा मुद्दा तुमचा क्लिअर झाला असेल. हे सगळं जे आहे या रूलमध्ये तुम्हाला पुढे वाचता येईल. CMP 08 मध्ये टॅक्स लायबिलिटी ही कॅश मधून भरावी लागते, ITC अलाउड नाही. म्हणजे जर एखाद्याने पहिल्यांदा सेक्शन 9 मध्ये टॅक्स भरत असेल, सेक्शन 9 मध्ये त्याच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला काही क्रेडिट असेल तर ते त्याला वापरता येत नाही. जर त्यांनी कंपोजिशन स्कीम ऑप्ट इन केली असेल तर म्हणेल की अगोदरचा माझा तिथे ITC आहे, तो वापरून मी टॅक्स भरतो. कुणाल सर काय होतंय माहिती का, आता तुम्ही विचारता आहात मला कंपनी डीलरचे डिफरंट टॅक्स रेट एक्सप्लेन करा. सर तुम्हाला मी नोट्स अगोदर दिल्या होत्या, तुम्हाला मी परत तुमच्याकडे नोट्स मी देतो, तुम्ही तो टॉपिक बघा. काय होईल, तुमचे 2 मिनिटात ते पेज काढून वाचून होईल. तुम्ही कंपोजिशन डीलरचा जो सेक्शन आहे सेक्शन 10 समोर काढाल, तुमचा 15 मिनिटात वाचून होईल. आता काय होतं, आपला जो फोकस आहे मग तो आपला जाईल. आता आपण काय रिटर्नच्या तरतुदी काय आहेत, नियम काय आहेत हे बघतोय. त्या जे टॅक्स रेट आहेत तिकडे ते 1% गुड्सच्या सप्लायला, 5% हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरिंग काउंटरला आहे. आणि जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, म्हणजे हा एकच सर्व्हिस प्रोव्हायडर पहिले कंपोजिशन स्कीममध्ये तिथे होता. कंपोजिशन स्कीममध्ये एकच फक्त होता सर्व्हिस प्रोव्हायडर. मग इतर जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत त्यांच्याकरता 6% रेट आहे. हे 3च रेट कंपोजिशन स्कीममध्ये आहेत. गुड्ससाठी 1%, ज्यांचा टर्नओव्हर 1.5 करोडपर्यंत आहे त्यांना 1%, हॉटेलला 5% घेता येतं. 1.5 करोड त्यांचा तिथे लिमिट आहे. ॲग्रिगेट टर्नओव्हर जर त्यांचा मागच्या वर्षामध्ये 1.5 करोडपर्यंत असेल ते हे घेऊ शकतात, ऑप्टिंग करू शकतात. आणि जे ब्युटी पार्लर आहेत, सलून आहेत, आर्किटेक्ट आहेत, सर्व्हिस प्रोव्हायडर जे असतात बेसिकली त्यांना कंपोजिशन स्कीम नव्हती. मग त्यांच्याकरता तिथे अमेंडमेंट करून सेक्शन 10 मध्ये अमेंडमेंट करून तिथे नवीन सेक्शन आणून त्याचा रूल बनवून त्यानुसार तिथे काय केलं गेलं, 6% रेट दिला आहे. 3% CGST, 3% HGST हा रेट आहे. तर याप्रमाणे काय होतं, सर्व्हिस प्रोव्हायडर जे आहेत त्यांचा टर्नओव्हर जोपर्यंत 50 लाखापर्यंत एक्सीड होत नाही, लिमिट म्हणजे त्यांना कमी करून दिलं 1.5 करोड लिमिट नाही. त्यांना हॉटेलला आहे 1.5 करोड,
गुडचे आपल्याला त्यांना 1.5 करोड आहे, पण यांना काय तिकडे रिस्ट्रिक्ट केलं गेलं की तुम्ही 50 लाखापर्यंत जो पण टर्नओव्हर आहे तोपर्यंत तुम्ही कंपोजिशन स्कीम घेऊ शकता सर्व्हिस प्रोव्हायडर, आणि त्यांना टॅक्स रेट सुद्धा जास्त आहे, 6% आहे. त्यांनी 6% टॅक्स जमा करायचा आहे क्वार्टरली कंपोजिशन स्कीममध्ये. माहिती कशा प्रकारे भरायची आहे हे दिलंय. एकत्रित माहिती हे सगळं GSR 4 मध्ये कसं भरायचं आहे, इनवॉइस वाईज हे सगळी माहिती तिथे आहे. मी जास्त यामध्ये वेळ घालवणार नाही. कंपोजिशन स्कीममध्ये इयर सुरू होताना कंपोजिशन स्कीममध्ये गेला असेल तर मागील वर्षातील म्हणजे ज्यावेळेस कसं होतं, कंपोजिशन स्कीम जर पाहिजे असेल ना तर आता असा कायदा आहे की एखाद्याला सेक्शन 9 मधनं स्विच व्हायचं आहे, म्हणजे सेक्शन 9 मध्ये तो टॅक्स भरतो आहे आणि त्याला सेक्शन 9 मधनं स्विच व्हायचं आहे कंपोजिशन स्कीममध्ये म्हणजे सेक्शन 10 मध्ये, तर त्याला 1 एप्रिल हे वर्ष सुरू होतं तेव्हाच त्याला विंडो मिळते अगोदरपेक्षा, की तुम्ही काय करा, आता आपलं जे वर्ष चालू आहे यात एखादा व्यक्ती सेक्शन 9 मध्ये आहे आणि जर त्याला 10 पाहिजे असेल आणि तो इलिजिबल असेल ते घेण्याकरता सेक्शन 10 कंपोजिशन स्कीममध्ये टॅक्स भरण्याकरता, तर त्याला सांगितलं जातं की जानेवारी टू मार्चमध्ये पोर्टलला काय होईल, ऑप्शन अवेलेबल होईल, त्यात तुम्ही जाऊन सेक्शन 10 चूज करा आणि एप्रिलपासनं फिनान्शियल इयर 25-26 चालू आहे आता, मग 26-27 साठी त्याला कंपोजिशन स्कीम दिली जाईल. मग याप्रमाणे हे सगळी जी प्रोसिजर आहे ती करायला लागते प्रॅक्टिकली. तेच ह्या सगळं दिलंय की ITC क्लेम करता येत नाही तो पहिले जर का तिथे कशामध्ये आहे 9 मध्ये आहे, ITC शिल्लक आहे, तो पुढे त्याला मिळणार नाही. कॅशमध्येच पेमेंट करायला लागतं कंपोजिशन स्कीम मध्ये. आणि स्वतःहून त्यांनी सोडलं कंपोजिशन स्कीम किंवा ऑफिसर बाहेर काढतो तर मग पुढे बाहेर पडल्यास त्यांनी CMP 08 भरला पाहिजे, GSTR 4 भरला पाहिजे. समजा असं झालं की आता नोव्हेंबर महिना चालू आहे आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये टर्नओव्हर लिमिट जे आहे ते एक्सिड झालं, लिमिटच्या पुढे गेला, तर आज तारीख आहे 13 डिसेंबर, आज जर टर्नओव्हर पुढे गेला तर आजच्या डेट पर्यंत त्याला CMP 08 मध्ये पेमेंट करायला लागेल आणि या इयरसाठी GSTR 4 भरायला लागेल आणि 13 तारखेपासून पुढे तो सेक्शन 9 प्रमाणे टॅक्स देईल. मग याविषयी डिपार्टमेंटला इंटिमेट वगैरे करायचा फॉर्म जो आहे, प्रोसिजर जी आहे ही सगळी सेक्शन 10 मध्ये तिथे रूलमध्ये डिफाईन केलेली आहे, ती बघा. आणि मग त्याप्रमाणे पुढे तो सेक्शन 9 प्रमाणे तरतुदी ज्या आहेत टॅक्स जमा करण्याच्या, ITC घेण्याच्या, त्या सगळ्या त्याच्यावर लागू होतील. जोपर्यंत तो इलिजिबल आहे तोपर्यंत CMP 08 आणि GSTR 4, आणि ज्यावेळेला तो एक्झिट होईल किंवा ऑफिसर त्याला बाहेर काढेल, टर्न पुढे गेला इलिजिबल नाही म्हणून, त्या डेट पासून त्याला सेक्शन 9 प्रमाणे मग GSTR 1, 3B, मग GSTR 9 इयरली हे सगळे भरायला लागेल. पण वर्षाच्या काही भागासाठी कंपोजिशन स्कीम आणि काही भागासाठी जर का सेक्शन 9 मध्ये असेल तर मग दोन्ही प्रकारच्या सेक्शन नुसार ज्या तरतुदी लागू होतात त्याप्रमाणे त्याला तिथे रिटर्न्स भरावे लागतील. हे जर कळलं असेल तर यस रिप्लाय करा, मी पुढे जातो. मग याचा सारांश दिलेला आहे पुढे जे आहे ते. मला थोडं फास्ट घ्यायचं आहे कारण की आता आपलं हे संपलं पाहिजे, म्हणून काय आहे हे अगोदरही मी बोललेलो आहे. आता फक्त सेक्शन नुसार, रूल नुसार मला थोडंसं काय करायचं आहे ते सगळं परत एकदा तुम्हाला घेणं गरजेचं आहे, प्रेझेंट करणं गरजेचं आहे, म्हणून मी घेतोय. 39(3) मध्ये TDS डिडक्टर येतात. मग त्याच्यामध्ये आपण सेक्शन 51 बघितलं आहे, 52 बघितलं आहे, फक्त त्याची या सेक्शनमध्ये आता येते म्हणून आपल्याला घ्यावं लागतंय. TDS घेतला त्यात ते सगळं घेतलेलं आहे, हे सगळं सांगितलेलं आहे. रिटर्न दाखल करणे अनिवार्य. आता हे एक मी सांगतो काय, जे गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहेत, ते काय करतात, त्यांना TDS बघा, बरेच डिपार्टमेंट असे आहेत की त्यांचा स्वतःचा कुठलाही टॅक्सेबल सप्लाय नसतो. एखाद्या गव्हर्नमेंटचं असं डिपार्टमेंट आहे की त्यांचा स्वतःचा कुठलाही टॅक्सेबल सप्लाय नसतो, पण त्यांना इन्कम टॅक्ससाठी TDS नंबर घ्यावा लागतो.
त्याच प्रकारे त्यांना GST मध्ये पण TDS साठी आता इन्कम टॅक्सचा TDS ही तरतुदी आहेत त्या वेगळ्या प्रकारे चालतात आणि GSTच्या ज्या TDSच्या तरतुदी आहेत त्या वेगळ्या प्रकारे चालतात. आता इन्कम टॅक्सच्या TDS मध्ये असं आहे की तिकडे जर ट्रान्झॅक्शन नसेल तर TDS रिटर्न इन्कम टॅक्सच्या तरतुदीनुसार भरावा लागत नाही आणि जेव्हा करंट मंथचा TDS रिटर्न भरला जातो, करंट पिरियडचा TDS रिटर्न भरला जातो, त्यावेळेस अगोदरचा रिटर्न जो भरला गेला त्याचा अॅक्नॉलेजमेंट नंबर तिकडे द्यायचा असतो. हे समजा 2 क्वार्टरमध्ये काही ट्रान्झॅक्शन नव्हतं म्हणून 2 क्वार्टरमध्ये इन्कम टॅक्सचा TDS रिटर्न भरला नसेल तर तिसऱ्या क्वार्टरमध्ये, चौथ्या क्वार्टरमध्ये ज्यावेळेस TDS रिटर्न इन्कम टॅक्सचा फाईल केला जातो त्यावेळेस जो लास्ट रिटर्न भरलाय त्याचा जो अॅक्नॉलेजमेंट नंबर आहे हा त्यात दिला जातो. मग तिकडे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कळतं की यांनी लास्ट रिटर्न कधी भरलाय. पण GST मध्ये तरतुदी तशा नाहीये आणि ट्रान्झॅक्शन असो अगर नसो, TDS डिडक्ट झाला असो वा नसो, त्या महिन्याचा रिटर्न करणे अनिवार्य आहे. आता हे सरकारी डिपार्टमेंटना अनेक ठिकाणी हे माहिती नव्हतं, त्यामुळे ते इन्कम टॅक्स फाईल करत नाही, GST पण फाईल करायची गरज नाही, अशाच प्रकारे काम करतात. आणि तिकडे जर का GST डिपार्टमेंटचे लोक गेले आणि त्यांना बोलले की तुम्ही रिटर्न का फाईल करत नाही, ते म्हणतात नो ट्रान्झॅक्शन, आम्ही इन्कम टॅक्सचं पण नाही केलं, GSTचं पण नाही करत. पण तरतुदी वेगळ्या आहेत, इन्कम टॅक्समध्ये GSTच्या वेगळ्या आहेत. पण त्यावेळेस तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे की 39(3) प्रमाणे TDS रिटर्न फाईल करणं गरजेचं आहे. इवन दो द स्टेट रजिस्टर्ड पर्सन शॅल फर्निश रिटर्न फॉर एव्हरी कॅलेंडर मंथ वेदर ऑर नॉट एनी डिडक्शन्स हॅव बीन मेड ड्युरिंग द स्टेट मंथ. म्हणजे या वाक्याप्रमाणे स्पष्ट केलंय TDS डिडक्ट झाला असो वा नसो, हे का द्यावं लागलं, कारण की हे अशा प्रकारे देण्याची गरज का होती, कारण इन्कम टॅक्सच्या प्रोव्हिजन तरतुदी वेगळ्या आहेत, TDSच्या GSTच्या वेगळ्या आहेत. कळलं पाहिजे सरकारला. ट्रान्झॅक्शन नसल्यामुळे नील केलेलं आहे, कारण की त्याच्या रिटर्नमध्ये अशा प्रकारे तरतूद नाहीये की तुम्ही तिकडे अॅक्नॉलेजमेंट नंबर टाका शेवटचा आणि मग आम्हाला कळेल, असं काय GSTच्या कायद्यामध्ये नाहीये. वेगळ्या प्रकारे GST कायदा चालतो, इन्कम टॅक्सचा कायदा वेगळ्या प्रकारे चालतो. कंप्लायन्स नेचर इकडे स्ट्रिक्ट आहे, सेक्शन मध्ये रिलॅक्सेशन नाही. दर महिन्याला रिटर्न डिडक्शन असो झालेला नसो कंपल्सरी भरावाच पाहिजे. TDSचा मग हा रूल आहे. या रूलमध्ये GST 7 जाईल. अमाऊंट जी भरायची आहे ती GST 7 मध्ये ज्या टॅक्स पेअरला पेमेंट केलंय सरकारी डिपार्टमेंटनी किंवा जे पर्सन आहेत TDS डिडक्ट करण्याचे, कॅश लेजर मधील TDS. तुळशीराम सर काय विचारतायत? सर कॅश लेजर मधील TDS TCS रिफंड मध्ये काय व्हेरिफिकेशन करणं अपेक्षित असतं? तर बघा इथे काय दिलंय की त्यांनी एकदा तिथे कॅश जमा केली. आता ज्यावेळेस हा सेक्शन मी घेतला 51 त्यात हे दिलेलं आहे की तिथे सेक्शन 51 मध्ये सेक्शन 15 प्रमाणे TDSची तरतूद ज्यांना लागू आहे, ॲप्लिकेबल आहे, तर त्यांना कोणाचा किती टॅक्स जमा करायचा आहे हे त्यांनाच माहिती असतं, त्याप्रमाणे ते जमा करतात. तो दाखवतात त्यांच्या GSTR 7 मध्ये दाखवतात. त्याकरता जेवढी कॅश आहे तेवढी त्यांनी भरणं अपेक्षित आहे, त्याहून जास्त कॅश भरली तर ते रिफंड घेऊ शकतात. आता इथे फक्त एवढंच आहे की त्यांनी जी लायबिलिटी भरलेली आहे जी लायबिलिटी त्यांनी भरली आहे त्यानंतर कॅश लेजरला अमाऊंट तिकडे जर का शिल्लक असेल तर ती अमाऊंट तर सरळ दिसते की एक्स्ट्रा भरली आहे,
त्याच रिफंड त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. पण समजा लायबिलिटी चुकी दाखवली गेली, लायबिलिटी जास्त दाखवली गेली आणि नंतर त्यांनी अमेंडमेंट केली, नंतर त्यांनी अमेंडमेंट केली आणि त्यामुळे तिथे काही कॅश ते रिफंड मागत असतील, तर त्यावेळेस डिपार्टमेंट हे बघेल की त्यांनी लायबिलिटी दाखवल्यामुळे काय झालं, ज्याच्या नावावर तो TDS त्यांनी जमा केलाय त्याच्या अकाउंटमध्ये काय होतं, तिकडे तो क्लेम घेऊ शकतो. म्हणजे जर का त्यांनी समजा मी एखाद्या गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रॅक्ट केलंय आणि त्या केसमध्ये इथे TDS आणि TCS क्रेडिट रिसिव्ड म्हणून मला इकडे ऑप्शनमध्ये दिसतं. आता गव्हर्नमेंट डिपार्टमेंटनी TDS डिडक्ट केला, जमा केला आणि त्यानंतर कळलं की आपण जास्त अमाऊंट दाखवली, लायबिलिटी कमी आहे, मग त्यांनी करेक्शन केलं. पण त्यापूर्वी जर का इकडे जी अमाऊंट आहे ती इथे येते आणि इथे मग ते क्लेम करता येते पुढे. आणि जर त्यांनी क्लेम एकदा का क्लेम केला, जी अमाऊंट जमा केली गव्हर्नमेंट डिपार्टमेंटनी आणि तो क्लेम केला, का मग काय रिफंड मिळत नाही. आणि जी कॅश भरली गेली आणि कॅश त्याला अमाऊंट शिल्लक आहे, तर लायबिलिटी दाखवले, ती लायबिलिटी जमा केले आणि कॅश त्याला अमाऊंट इथे दिसते, तर मग कॅशला जर त्यांची लायबिलिटी जमा आहे प्रॉपर, एवढंच फक्त डिपार्टमेंटला बघायचं असतं की कॅश आहे, त्यांनी TDS फाईल केलाय, कॅश जमा आहे, त्यांना रिफंड देताना तिथे बाकी काय व्हेरिफिकेशन करण्याची मला तरी वाटतं काही गरज नाही. ही लायबिलिटी आहे ती जमा केली, कुठल्याही टॅक्सपेअर असो, कुठल्याही प्रकारचा असो, त्यांनी जर त्याची लायबिलिटी प्रॉपर भरलेली आहे, त्याच्यावरती कुठले डिमांड पेंडिंग नाही आहे, तो सगळ्या ऑब्लिगेशन प्रमाणे आपलं काम करतोय, तर मग तिकडे कॅश त्याला रिफंड देताना दुसरा कुठल्या डिपार्टमेंटचं काही देणं नाही आहे हे बघितलं जातं. आणि कुठेच काय देणं नाही आहे, सगळं ऑलवेल आहे, तर मग कॅश रिफंड द्यायला काही हरकत नसेल. तुळशीराम सर, तुमच्या प्रश्नाचं मी सविस्तर उत्तर दिलेलं आहे. एकदा का GSTR 7 भरला का त्याचं सर्टिफिकेट जे आहे GSTR 7 मध्ये येतं आणि मग हे पोर्टलवरती उपलब्ध होतं. त्याप्रमाणे त्याचा जो क्लेम आहे तो क्लेम मग घ्यावा लागतो. तिथे दिसेल क्लेम असेल तर मग त्याप्रमाणे तिथे तो क्लेम करावा लागतो. म्हणजे इथे अमाऊंट क्लेम केल्यानंतर मग ती GSTR 2A मध्ये दिसेल. ज्यावेळेस इथे क्लेम घेतला जाईल, इथे TDS रिसिव्ड, अमेंडमेंट हे सगळं इथे ॲक्सेप्ट करावं लागतं. ते ॲक्सेप्ट केल्यानंतर मग पुढे काय होतं, ती जी अमाऊंट आहे ती GSTR 2A मध्ये येते. अमाऊंट GSTR वन आहे, 2A आहे. मग इथे TDS क्रेडिट तेव्हा दिसेल जेव्हा तिथे क्लेम केलं जाईल. जर का इथे क्लेम नाही केलं तर मग इथे येणार नाही. क्लेम करावं लागतं. ज्या महिन्यात TDS रिटर्न फाईल केला जाईल GSTR 7 सर्टिफिकेट येईल 7A मध्ये, त्यानंतर इथे काय करायला पाहिजे, टॅक्सपेअरनी त्याच्या नावे कोणी TDS जमा केला असेल तो त्यांनी ॲक्सेप्ट केल्यानंतर मग त्याला तिथे TDS क्रेडिट जे आहे हे दिसेल. आणि मग ते काय होईल, तिथे जे समोर हे दिसतं कॅश लेजर, या कॅश लेजरमध्ये ती अमाऊंट इथे दिसेल. हे सगळं कशा प्रकारे प्रोसिजर चालते हे सेक्शन 51 मध्ये 52 मध्ये TCS आहे, तिकडे आपण सगळं हे डिस्कस केलेलं आहे. 39(4) मध्ये ISD आहे. ISD कोण असतो हे आपण सेक्शन 24 बघितलं, त्यावेळेस आपण बघितलं होतं की जर एखादी मोठी कंपनी असेल, त्यांच्या ब्रँचेस आहेत, तर ते ज्यावेळेस कुठली सर्व्हिस घेतात तेव्हा सर्व्हिस हेड ऑफिस घेते, हेड ऑफिस इतर सगळ्या ब्रँचेसचं कॉन्ट्रॅक्ट देते. मग त्या केसमध्ये ज्या ज्या ब्रँचेसचा जो सप्लाय आहे, इनवर्ट सप्लाय, त्यांचा ITC त्यांना ट्रान्सफर करण्याकरता ही तरतूद आहे इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटरची. मग ISD काय करतो, त्याच्या नावाने
सप्लायरकडनं इन्व्हॉइस घेतो आणि तो प्रत्येक ब्रँचच्या इन्व्हॉइस सप्लायप्रमाणे त्याच्या नियमाप्रमाणे, म्हणजे IIT साठी सेक्शन वेगळा आहे, त्याचा रूल वेगळा आहे, त्याप्रमाणे तो प्रोसिजर करतो. रिटर्न कुठला भरायचा आहे एवढंच या सेक्शनला आपला येतं. याचा रिटर्न जो आहे तो IITचा ऑन द बेसिस ऑफ डिटेल्ड कंटेंट इन 6A. 6A मध्ये सप्लायरला तो हा नंबर देईल, मग त्याच्यात 6A डिटेल येतील आणि त्याप्रमाणे तो GSR 6 भरेल. सेक्शन आहे, सेक्शन 20 प्रमाणे त्याला प्रोसिजर करायची आहे. आणि मग IITने GSR 6 भरल्यानंतर जे त्याच्या 6A मध्ये आलंय त्या बेसिसवरती जो ITC आहे त्या इन्व्हॉइसची माहिती त्याच्या इतर ब्रँचेसना करण्यासाठी देण्यासाठी ITC हवेल त्यांना होण्यासाठी काय केलं जातं, इकडे हा IITचा रिटर्न भरला जातो. ड्यू डेट कधी आहे, रिटर्न कुठला आहे, अशा प्रकारे माहिती येते. IITला ॲड अमेंडमेंट डिलीट करता येतं, हे सगळं यात दिलेलं आहे. मग पुढे NRTP आहे, नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. हे आपण सेक्शन 27A मध्ये बघितलं होतं की NRTP कोण असतो, मग त्याला रिटर्न कधी भरायचं आहे हे यात दिलेलं आहे. NRTP रिटर्न कसा आणि कधी सादर करायचा 39.5 काय सांगतं की प्रत्येक कॅलेंडर महिना त्यामध्ये कुठला फॉर्म आहे त्या फॉर्मप्रमाणे त्याला फॉर्म दिला आहे GSR 5 रिटर्न फाईल करेल आणि ते त्याला कधी करायचं आहे 13 दिवसामध्ये. ही सगळी जी माहिती आहे आणि त्याचा जर का पिरियड असतो 90 दिवस प्लस त्याला 90 दिवस एक्स्ट्रा घेता येतात. NRTP असा पर्सन आहे जो भारताबाहेरचा आहे, तो भारतामध्ये येतो. समजा एखादा टेक्निकल सर्व्हिस पाहिजे एखाद्या भारतामधल्या एखाद्या फॅक्टरीला, त्यांचा एखादा प्लांट आहे, रिलायन्स आहे किंवा कुठली कंपनी आहे, त्यांच्या कुठल्या प्लॅनमध्ये काहीतरी फॉल्ट आहे आणि त्यांना तो सापडत नाहीये, म्हणून त्यांनी फॉरेनमधनं एका एक्सपर्टला बोलवलं. तर तो इथे येईल, तो रजिस्ट्रेशन घेईल. मॅक्झिमम पिरियड 90 दिवस, तो एक्सटेंड करून आणखी 90 दिवस घेता येतो. सपोज त्यांनी एक पिरियड 40 दिवसाविषयी त्यांनी घेतला असेल, तो पिरियड दर महिन्याच्या 13 दिवसामध्ये आणि जर कालावधी संपला तर 7 दिवसामध्ये दाखल करणं आवश्यक. रिटर्न जो आहे कसा पॅटर्न दिला आहे की NRTP दर महिन्याच्या किंवा काही दिवसांसाठीचा व्यवहारांचा रिटर्न 13 दिवसामध्ये किंवा त्याचा पिरियड संपेल, पहिला महिना संपेल 30 दिवसामध्ये आणि मग संपला 10 दिवसामध्ये, मग तो संपल्यावरती 7 दिवसामध्ये त्यांनी रिटर्न भरायचा आहे. बंधनकारक आहे. GSR 5 मध्ये ही माहिती द्यायची, लायबिलिटी भरायची. त्याला ITC वगैरे मिळत नाही, त्याला ITC रिस्ट्रिक्ट केलेला आहे. सेक्शन 17.5 मध्ये रिस्ट्रिक्शन आहे. तर या प्रकारे त्याला हे कधी करायचं आहे, काय करायचं आहे, हे सगळं दिलं. हे सगळं तुम्हाला वाचून कळणार काय, मी जास्त त्याच्यावर बोलत नाही, वेळ आपल्याला फार थोडा राहिला आहे. पुढे त्याचा रूल ORDR सर्व्हिस प्रोव्हायडर. तर ORDR सर्व्हिस प्रोव्हायडरसाठी काय आहे ते पुढे आहे. म्हणजे जे भारताबाहेरचे व्यक्ती आहेत, ऑनलाईन मनी गेमिंग आहेत, इतर कुठले वेगवेगळ्या सेवा ज्या पुरवल्या जातात, म्युझिक आहे, इतर काय कन्सल्टन्सी आहे, कुठल्याही प्रकारची सर्व्हिस भारताबाहेरून घेतली जाते. ORDR सर्व्हिस प्रोव्हायडर, ऑनलाईन मनी गेमिंग, नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिव्हिंग, जो अनलिस्टेड पर्सन असतात किंवा गव्हर्नमेंटला सर्व्हिस देतो, याची पण वेगळी व्याख्या आहे. नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपियंट, यामध्ये व्यापारी कारणांकरता नाही, दुसऱ्या इतर म्हणजे नॉन बिझनेस पर्पज अनलिस्टेड व्यक्ती ज्यावेळेस सेवा घेतो त्यावेळेस तो NTOR नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपियंट होतो. मनी गेमिंग हे सगळे भारताबाहेर ना होतात, तर त्यांना जो टॅक्स कलेक्ट करायचा आहे त्याची इन्फॉर्मेशन, त्याचा रिटर्न भरायचा आहे GSR 5A मध्ये आणि त्यांना डेट दिली आहे 20 तारखेपर्यंत, दाखल करणे बंधनकारक. हा रूल कोणा करताय? ORDR सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे नेटफ्लिक्स, गुगल, मेटा ॲड्स, हे वेगवेगळे सर्व्हिस प्रोव्हायडर भारताबाहेर नाही येतात. आणि ऑनलाईन मनी गेमिंग, ते रमी वगैरेचे आपण गेम बघतो बरेच दिसतात ऑनलाईन, तर हे फॉरेन सप्लायर जे आहेत त्यांना 5A वापरायला लागते आणि 5A मध्ये त्यांनी माहिती द्यायची आहे, त्या फॉर्मॅटप्रमाणे ती माहिती द्यायची आहे आणि टॅक्स जमा करायचा. यांना 3B वगैरे लागू नसतो, त्यांना ITC वगैरे काही नसतं. 20 तारीख त्यांना दिलेली आहे. जास्त अमाऊंट भरली तर मग तो रिफंड जो आहे तो 5A मध्येच त्यांना घ्यायचा आहे. पेमेंट जे आहे ते पेमेंट ते इंटरनॅशनल कार्ड्स, स्विफ्ट रेमिटन्स, अधिकृत पेमेंट गेटवे आणि रिप्रेझेंटेशन असल्यास मग ते आपल्या इंडियन बोर्डमध्ये भरू शकतात, हे दिलेलं आहे. त्यांना पुढे ई कॉमर्स ऑपरेटर मी
सेक्शन 52 मध्ये घेतलंय. त्याचा रिटर्न जो आहे हे पण तिकडे मी सांगितलंय, त्यामुळे इकडे मी जास्त वेळ घालवत नाही याच्यावरती. TCS चा रिटर्न जो आहे GST 8 कशा प्रकारे येतो हे येतं इकडे, पण तिथं मॅचिंग होतं TCSच्या रिटर्नचं आणि जो GST 1 भरलाय सप्लायरनी याचं मॅचिंग होतं, आणि याच्यात डिस्क्रिपन्सी असेल तर मग ती त्यांना कळवली जाते, आणि मग जर त्यांनी भरली ठीक आहे, अदरवाईज त्याच्यावरती मग लायबिलिटी जर का पेंडिंग राहत असेल तर मग डिपार्टमेंट त्यांना त्याविषयी मग डिमांड पाठवू शकतं. हे सगळं आपण सेक्शन 51 बघताना बघितलेलं आहे. पुढे सेक्शन जो आहे हा आपण आता उद्याच्या क्लासमध्ये बघू. इथपर्यंत आज मी कव्हर केलं. इथे आपण आजचा क्लास थांबवूया. उद्याच्या क्लासला आपण पुढचे सेक्शन्स जे आहेत ते कंटिन्यू करायचे आहेत. कोणाला काय विचारायचं असल्यास विचारू शकता, अदरवाईज आपण इथला आजचा क्लास जो आहे हा आपण थांबवू शकतो. मी ऑनलाईन कनेक्शन माझं आहे ते डिस्कनेक्ट करू शकतो. थांबूया इथे आपण. येस रिप्लाय करा. थँक्यू व्हेरी मच राकेश सर, प्रीती मॅडम, शुभम सर, कैलास सर, देवास सर, तुळशीराम सर, कुणाल जोशी सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आजचा क्लास लाईव्ह क्लास अटेंड केला.